गेल्या काही दिवसांमध्ये देशभरात जिहादी डॉक्टरांची एक टोळीच तपास यंत्रणांनी जेरबंद केली आहे। त्यातून निसटलेल्या एका डॉक्टरनं दिल्लीमध्ये कारचा स्फोट केल्याचा अंदाज आहे। जम्मू काश्मीर ते फरीदाबाद यांचं जाळं पसरलेलं दिसतंय। तिकडे गुजरातमध्ये सुद्धा मंदिराच्या प्रसादामध्ये विष कालवण्याची तयारी करणाराही एक जिहादी डॉक्टरच होता। खरं तर या 7 जणांना जीव वाचवून देवदूत बनता आलं असतं, पण या धर्मांधांनी जीव घेणारे यमदूत बनणं स्वीकारलं। जिहादी डॉक्टरांच्या या धर्मांध टोळीमध्ये आणखी किती जण सामील आहेत हे शोधणं आता आव्हान असेल। पाहूया हा रिपोर्ट। दिल्लीतल्या लाल किल्ला स्फोट प्रकरणात आतापर्यंत अर्धा डझनभर डॉक्टरांची नावं समोर आली आहेत। मात्र या सगळ्यांचा मास्टरमाइंड होता डॉक्टर उमर मोहम्मद। ज्या I-20 कारमध्ये स्फोट झाला ती कार डॉक्टर उमर चालवत होता आणि त्यात तो ठारही झाला अशी माहिती समोर येते। सोमवारी फरीदाबादमध्ये तपास यंत्रणांनी छापेमारी केल्यानंतर एका मोठ्या कटाचा पर्दाफाश झाला। आपल्या साथीदारांना अटक झाल्यानंतर आपणही पकडले जाऊ या भीतीपोटी डॉक्टर उमर हा स्फोटकांनी भरलेली कार घेऊन दिल्लीच्या दिशेने निघाला आणि स्फोट झाला। डॉक्टर उमरनं वैद्यकीय शिक्षण घेत असताना 2021 मध्ये दहशतवादाचा मार्ग स्वीकारला होता। त्याचा एक साथीदार अजूनही तपास यंत्रणांच्या हाती लागलेला नाही, तो परदेशात असल्याचंही कळतंय। डॉक्टर उमर मोहम्मदच्या जुन्या घर मालकानं त्याबद्दल काय माहिती दिली आहे तीही ऐकूया। वो कब से रहता था यहाँ पे? 2016 से 2020 4 साल रहा। उसके बाद यहाँ नहीं रहा। कारण क्या रहा कि यहाँ नहीं रहा? कहाँ रहने लगे थे? वो सोना के पास बता दें अपना फ्लैट है। तो आपने अभी तक उसका नंबर रजिस्ट्रेशन क्यों नहीं चेंज कराया? नहीं दिया उन्होंने। पर नाम तो आप ही की एड्रेस है। एड्रेस तक है, नाम नहीं है हमारे, घर का एड्रेस है। दिल्ली स्फोट प्रकरणामध्ये ज्या डॉक्टर गँगवर कारवाईचा बडगा पोलिसांनी उचलला त्यामध्ये एकमेव महिला नाव आहे ते म्हणजे डॉक्टर शाहीन शाहिद। शाहीन शाहिद लखनौमध्ये लहानाची मोठी झाली, मात्र तिचं महाराष्ट्र कनेक्शन समोर आलंय कारण तिने महाराष्ट्रीयन तरुणाशी लग्न केलं। फरीदाबादमध्ये सोमवारी पोलिसांनी जी कारवाई केली त्यामध्ये शाहीनला बेड्या ठोकण्यात आल्या कारण तिच्याकडे AK-47 मॅगझिन, रायफल आणि कारतूसं ही हस्तगत करण्यात आली। अलाहाबादमध्ये वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून फरीदाबादमध्ये शाहीन ही डॉक्टर म्हणून काम करत होती। तिने मधल्या काळामध्ये कानपूर येथील गणेश शंकर महाविद्यालयात सुद्धा काम केलं। आता दहशतवादी कारवायांमध्ये ती कशी आणि कोणामुळे सहभागी झाली हा आता तपासाचा विषय आहे। शाहीनच्या 2 भावांच्या घरी देखील आज तपास यंत्रणांनी छापेमारी केली। तिच्या वडिलांनी सर्व आरोपांचं खंडन केलंय। परवेज मेरा बेटा है, मेरे 3 बच्चे हैं। सबसे बड़ा मोहम्मद शुएब जो मेरे साथ रहता है, ठीक है। सेकंड जो है शाहीन, ठीक है, जो आप बता रहे हैं, ठीक है, ठीक, लेकिन मुझे यकीन नहीं, भाई यकीन नहीं हो रहा है जो बात है, ठीक है, कोई बात नहीं। थर्ड है और डॉक्टर परवेज, ठीक है, वो इंटीग्रल में। डॉक्टर परवेज से आखिरी बार बात कब हुई? डॉक्टर परवेज से आखिरी बार आपकी बात कब हुई? 1 हफ्ता हुआ। 1 हफ्ता हुआ? वो तो लखनऊ में है भाई। काश्मीरच्या अनंतनागचा रहिवासी असलेल्या डॉक्टर आदिलला सोमवारी फरीदाबादमधून अटक करण्यात आली। त्याच्या लॉकरमधून AK-47 रायफल जप्त करण्यात आली आहे। डॉक्टर उमर मोहम्मदच्या संपर्कात आल्यानंतर तो देखील दहशतवादी कृत्यांकडे वळल्याचं सांगण्यात येतंय। या डॉक्टर आदिलचं सहारणपूर कनेक्शन समोर आलंय। त्याचबरोबर ज्या I-20 कारचा उपयोग स्फोट घडवून आणण्यासाठी करण्यात आला त्या I-20 कारसोबत असलेलं या डॉक्टर आदिलचं कनेक्शन देखील CCTV फुटेजच्या माध्यमातून स्पष्ट झालंय। दिल्ली स्फोट प्रकरणात ज्या डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे त्यांचा एकतर अनंतनाग, पुलवामा किंवा फरीदाबाद या शहराशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध आहेच। डॉक्टर मुजम्मिल शकील देखील त्याला अपवाद नाहीये। डॉक्टर मुजम्मिल शकीलला देखील पुलवामातून अटक करण्यात आली आहे। तो फरीदाबादच्या अल फलाह विद्यापीठामध्ये काम करायचा। सोमवारी झालेल्या छापेमारीमध्ये मुजम्मिल शकीलच्या घरातून मोठ्या प्रमाणावर स्फोटकं हस्तगत करण्यात आली आहेत। त्यात 360 किलो अमोनियम नायट्रेटचा समावेश आहे। मुजम्मिलच्या जास्त संपर्कात असलेले त्याचे सहकारी, विद्यार्थी एवढंच काय तर प्राचार्याची देखील विचारपूस करण्यात आली आहे। मुजम्मिलच्या संबंधित 52 जणांची आत्तापर्यंत
चौकशी करण्यात आली आहे। डॉक्टर उमर उन नबी हा देखील पुलवामाचाच रहिवासी आणि तो देखील फरीदाबादच्या अल फला या विद्यापीठात डॉक्टर म्हणून काम करत होता। मात्र पेशाने जरी डॉक्टर असला तरी देखील त्या मुखवट्या आड एक दहशतवादी लपलेला होता असा आरोप आता केला जातोय। ज्या I-20 मध्ये स्फोट घडवण्यात आला ती I-20 विकत घेण्यात डॉक्टर उमरचा महत्त्वाचा वाटा होता। डॉक्टर उमरच्या 2 भावांना अटक करून त्यांची चौकशी सुरू करण्यात आलेली आहे। त्याच्या आईची DNA टेस्ट देखील करण्यात आलेली आहे। क्रिकेटची आवड असणाऱ्या डॉक्टर उमरचा साखरपुडा काही दिवसांआधीच झाला होता, तर काही दिवसातच त्याचं लग्न होणार होतं। आता उमरच्या काकीचं नेमकं काय म्हणणं आहे तेही जाणून घेऊया। जब वो बैठता था ना उसके जब मैंने बहुत बार उसके मोबाइल पर सिर्फ पढ़ता रहता था। वो डॉक्टर ऑफ मेडिसिन था, डॉक्टर ऑफ मेडिसिन, यस, वो सिर्फ वही पढ़ता था। बाहर जाके भी पढ़ता है, अंदर भी पढ़ता है। वो कहता है मुझे डिस्टर्ब मत करो, मुझे पढ़ने दो, बस उसके मन में सिर्फ पढ़ाई थी। तो अब जब ये खबर सामने आई तो क्या आपको शौक है या शौक है और क्या है? हमें यकीन ही नहीं हो रहा है कि जब हमें कल छापा पड़ा है यहाँ पे, ऐसे लड़के को भी इल्जाम पे इल्जाम लगाए रहेगी, क्या हो रहा है हमें कुछ पता ही नहीं, खुदाई की कसम। डॉक्टर परवेज अन्सारी जिच्या कारमधून पोलिसांना AK-47 मिळाली त्या डॉक्टर शाहीन शाहिदचा मित्र डॉक्टर परवेज अन्सारीच्या लखनौमधील घरी पोलिसांनी छापेमारी केली। उत्तर प्रदेशची ATS आणि जम्मू काश्मीर पोलिसांकडून अशी ही संयुक्तरित्या कारवाई करण्यात आली। डॉक्टर परवेश गेले 4 महिन्यांपासून इंटिग्रल विद्यापीठात काम करत होता। प्रवेशची जप्त करण्यात आलेली कारचा सहारनपूर कनेक्शन समोर आल्यानं तो संशयाच्या भोऱ्यात सापडला। डॉक्टर साजिद माला दिल्ली स्फोट प्रकरणाच्या चौकशीनंतर समोर आलेला आणखी एक नाव। डॉक्टर साजिद मूळचा जम्मूचा। तपासाचे धागेदोरे त्याच्यापर्यंत पोहोचल्यानंतर जम्मू काश्मीर पोलिसांनी डॉक्टर साजिदला ताब्यात घेतले आहे। जम्मूच्या बत्रा मेडिकल कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर डॉक्टर साजिद फरीदाबादच्या विद्यापीठात कामाला होता। विशेष म्हणजे 2च दिवसापूर्वी त्याचे लग्नही झाले होते। दहशतवादी कारवायांना करण्यासाठी जी डॉक्टर गँग जन्माला आली होती त्यामध्ये डॉक्टर साजिद एक महत्त्वाचा भाग होता असे आरोप आता होत आहे। खरं तर एखाद्याला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढणं हे डॉक्टरचं काम। मात्र वरची मंडळी पेशानं डॉक्टर असली तरी अनेक निष्पाप जणांना मृत्यूच्या दरीत लोटण्याची तयारी त्यांनी केली। आता या 7 जणांशिवाय असे किती यमदूत डॉक्टरांचा मुखवटा घालून वावरतायत हे शोधण्याचं आव्हान तपास यंत्रणेसमोर असणार आहे। सोमेश कोलगे, ABP माझा, नवी दिल्ली। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।